आज जर का आपण पाहिलं तर मी एक भगवा सप्ताह कीर्तन महोत्सव पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये घेतला। महाराष्ट्रातले टॉप 10 मधले जे महाराज होते त्या सगळ्या महाराजांना आणून संपूर्ण पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील मोठ्या गावांमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। प्रचंड असा प्रतिसाद जनतेचा मिळाला आणि 14 तारखेला इंदोरीकर महाराजांचं कीर्तन हे भडगाव शहरामध्ये मार्केट कमिटीमध्ये म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आयोजित केलेलं आहे। त्या कीर्तनाला यावं, परंतु हे सगळे कीर्तन महोत्सव पाहत असताना एक मला त्रुटी आढळली, ती म्हणजे भजनी मंडळाची, की ज्या पद्धतीचे भजनी मंडळ किंवा तरुण ह्या भजनी मंडळामध्ये तयार झाले पाहिजे, मृदुंग वादक पाहिजे, वीणा वादक पाहिजे, पेटी वादक पाहिजे, टाळ वादक पाहिजे, तर याचा अभाव मला तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळून आला। आणि म्हणून आपण असा निर्णय घेतला की भविष्य काळामध्ये एक संप्रदाय पंथाकडे तरुणांनी वळावं, चांगली संस्कृती तरुणांमध्ये यावी, याच्याकरता एक सुंदर असं भजनी मंडळाचं साहित्य, त्याच्यामध्ये मृदुंग, वीणा, टाळ आणि पेटी अशा 4 वस्तू आपण 150च्या 150 गावांमध्ये प्रत्येक गावाला एक अशा पद्धतीने देणार आहोत। मी आपल्या माध्यमातून पाचोरा भडगाव मतदारसंघातील तमाम गावांना, भजनी मंडळांना या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या ऑफिसमधून आपण फॉर्म भरून घ्यावा। फॉर्म घेतल्यानंतर भजनी मंडळातील सगळ्या भजन्यांचे नाव, आपल्या गावाचं नाव, आपला मोबाईल नंबर या ठिकाणी जमा करावा। लवकरच येणाऱ्या 8 दिवसाच्या आत आपण तारीख जाहीर करून दोघही तालुक्यातल्या सगळ्या भजनी मंडळांना एकत्रित करून त्या ठिकाणी देणार आहोत। याच्यात अट फक्त एकच आहे की एका गावात एकच भजनी मंडळाचं साहित्य दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे तेवढी एक समस्या आपण आपल्या स्तरावर सोडवावी अशी आग्रहाची विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी।